मुलांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर भाग 2चा पाठ 3 पृथ्वीवरील सजीव यातला 3.2 हा टॉपिक. पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3.1 पृथ्वीची उत्पत्ती बघितली होती. चला तर मग सुरू करूया. पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली असे मानले जाते की प्राण्यांमध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेची गरज असते. चला तर मग आपण ह्या टॉपिकला आता समजून घेऊया. मुलांनो, खूप खूप वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली होती, पण ती अजूनही एक गरम पिघळलेला खडकाचा गोळा होती. पण आता काहीतरी अद्भुत घडणार होतं. पृथ्वी तयार झाल्यावर जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली तिचा पृष्ठभाग थंड होण्यासाठी. आणि मग पृथ्वीवर पाणी प्रकट झाले, नद्या, सरोवर आणि महासागर. आणि मग त्या खोल पाण्याच्या आत काहीतरी जादूसारखं घडलं. सर्वात पहिले सजीव तयार झाले, लहानसे पण जिवंत. या सूक्ष्म जीवांना म्हणतात एकपेशीय सजीव, म्हणजेच ते फक्त एका पेशीचे बनलेले होते. यांना आपण प्रोटोझोआ म्हणतो. प्रोटोझोआ हे इतके लहान होते की ते डोळ्यांनी दिसत नव्हते. त्यांना पाहण्यासाठी लागतो मायक्रोस्कोप, एक खास उपकरण जे सूक्ष्म गोष्टी दाखवतं. हळूहळू हे सूक्ष्म सजीव बदलायला लागले. काही जणांनी एकत्र येऊन तयार केले अनेक पेशीय सजीव, म्हणजे त्यांच्यात आता अनेक पेशी होत्या. आणि इथूनच सुरू झाला जीवनाचा अद्भुत प्रवास. लहान पाण्यातील जीव, वनस्पती, प्राणी आणि शेवटी आपण माणसं. तर हो, जीवनाची सुरुवात पाण्यात झाली. अशा जीवांपासून जे आपण डोळ्यांनी पाहूही शकत नाही, पण त्या लहान सुरुवातीपासूनच आपली सुंदर सजीव जग बनली. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.